नमस्कार मंडळी, आपले सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। श्रावण महिना म्हटलं की वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता जाणवायला लागते। देवपूजा, व्रत, वैकल्य, सोमवार, मंगळवार, नागपंचमी असे अनेक सण आपल्याला धार्मिक दिवस या महिन्यात येतात आणि म्हणूनच श्रावण सुरू होण्याआधी किंवा श्रावणात एकदा तरी आपण आपल्या देवघराची स्वच्छता, नीटनेटकेपणा, नीटनेटकी मांडणी नक्कीच करावी। आणि उद्या येत आहे दीप अमावस्या, त्यामुळं देवघराची, दिव्यांची सगळी साफसफाई ही नक्कीच करावी। तर चला, मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या देवघराची साफसफाई मी कशी केली ते। चला तर पुढे व्हिडिओमध्ये बघूया आणि त्यासोबतच अजून थोड्याशा काहीतरी टिप्स पण देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। देवघराची साफसफाई करताना सगळ्यात अगोदर मी देवघरातील देवांच्या मूर्ती आणि फोटो काळजीपूर्वक बाहेर काढून घेतले। देवघर साफ करताना घाई न करता प्रत्येक वस्तू जपून हाताळावी, कारण ते खूप महत्त्वाचं असतं। सर्व मूर्ती एका स्वच्छ कपड्यावर ठेवून घेतल्या आणि त्यानंतर देवघरातील सगळं सामान बाजूला केलं। आता देवघरातील धूळ साफ करून घेतली। कोपऱ्यांमध्ये, मूर्तीच्या मागे बऱ्याचदा धूळ साचते, त्यामुळे तिथेही व्यवस्थित साफसफाई करून घेतली। आणि देवघरावरती जो देवघराच्या खाली पाट ठेवलेला होता तोही व्यवस्थित पुसून घेतला। त्यातच आता इथे मी एक कप चहा बनवून घेतला आणि चहा पिले आणि त्यानंतर अजून लागले मी कामाला। देवघर स्वच्छ करताना मनात एकच भावना असते, आपलं घर जसं स्वच्छ आणि सुंदर ठेवतो तसंच आपण आपल्या देवाचं घरही स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायला हवं आणि त्यामुळेच आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते। आता इकडे मी एक नवीन कपडा देवांच्या खाली अंथरून घेतला। बरेच दिवस झाले मला हे दुसरा कपडा चेंज करायचा होता, तर आता करून घेतला। आणि आता मी फोटो, मूर्त्या सगळं व्यवस्थित धुवून पुसून एखाद्या कपड्याने स्वच्छ करून त्या देवघरामध्ये ठेवून देत होते। यानंतर देवघरात ठेवायच्या वस्तू एक एक करून स्वच्छ केल्या आणि घंटा, पूजेची ताटं, देवांचे फोटो, इतर साहित्य स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं। मूर्ती व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर प्रत्येक देवाची जागा नीट करून घेतली। देवघरात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असेल तर सकाळी देवासमोर बसायला मनालाही खूप प्रसन्न आणि शांत वाटतं। तर सुरू होणार आहे श्रावण महिना, त्यामुळं प्रत्येक वार आणि प्रत्येक सण हा खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळं आपलं घरातील देवघर जर स्वच्छ आणि सुंदर असेल तर आपल्याला प्रत्येक सण एकदम खास वाटतो आणि आपल्या मनालाही शांतता वाटते आणि घरही प्रसन्न राहते। आता सर्व मूर्तींना मी छानपैकी असं स्वच्छ करून घेतलं, पुसून घेतलं आणि देवपाटावरती ठेवून घेतल्या। आणि आता मूर्ती सगळ्या ठेवून झाल्यानंतर आता वेळ होती गंध वगैरे लावून घ्यायची। आता मी इथे सगळ्या मूर्तींना अष्टगंध, चंदन लावून घेतलं, स्वामींच्या फोटोला लावलं, मूर्तींना लावलं आणि नुसता गंध लावल्यानंच घरामध्ये आणि देवघरामध्ये एवढं वातावरण पॉझिटिव्ह झालं होतं की एकदम प्रसन्न वाटत होतं। अजून तर पूर्ण फुलं वगैरे ठेवायचेच राहिले होते, तरी पण अजून छान वाटत होतं। मग मी अष्टगंध आणि हळदी कुंकू वगैरे लक्ष्मी मातेला ह्यांना वाहून घेतलं आणि अक्षदा वाहून घेतल्या। त्यानंतर आता मी फुलं पण ठेवून घेत आहे, ते दिसतीलच पुढच्या व्हिडिओमध्ये। इकडं धूप लावून घेतली, माझी धूप राहिली होती लावायची। आज स्वच्छतेच्या मागं लागल्यामुळे थोडंसं मागे पुढे झालं, घाई झाली, तर मग दिवा अगोदर लावून ठेवला होता खाली, त्यानंतर धूप लावून घेतली आणि आता इथं कलश पण मांडून घेतलेला होता। आता बरेच दिवस झालं मी कलशामध्ये नारळ ठेवत होते, कारण हे नारळ माझं मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं आहे आणि तेच नारळ मी तोच कलश तसाच ठेवलेला आहे। तर मला खूप दिवसाची इच्छा होती की माझ्या कलशाला पण कोंब फुटायला हवा, तर मग आता बघू शकता की माझ्या कलशाला पण किती मोठा कलशातील नारळाला कोंब फुटलेला आहे आणि त्यामुळं पण अजूनच देवघरापाशी एकदम प्रसन्न असं वाटत आहे। तर मग मी इथे फुले वगैरे वाहून घेतली आणि फायनली माझ्या देवघराचा लुक तुम्ही बघू शकता की किती छान दिसत होता आणि एकदम प्रसन्न वाटत होतं। मग सगळं आवरून झाल्यानंतर आता मला जेवायला तर आज उशीर झाला होता, मग जेवण करून घेतलं। आज काही नाही, साधी भाजी, ठेचा आणि छोलेची भाजी बनवून घेतली होती। तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।